अतिवृष्टी झाली, पूर आला आणि होत्याचं नव्हतं झालं. ही सगळी परिस्थिती आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा तालुक्यातील. जर आपण पाहिलं तर यामध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेकांची शेती वाहून गेली, कुणाची जमीन खरवडून गेली, तर अनेकांच्या बागा जमीनदोस्त झाल्या. मी आता भूम तालुक्यातील वालवड परिसरामध्ये आहे. या ठिकाणी मोहिते बंधूंची ही शेती आहे. ही पेरूची बाग आहे. 1.5 एकरावरील ही पेरूची बाग जी आहे ती पूर्णपणे भुईसपाट झालेली आहे आणि अक्षरशः त्यांचं जवळपास 5 लाख रुपये खर्च करून ही त्यांनी बाग जोपासली होती. जर आपण पाहिलं तर नुकतंच ह्याला फळ देखील यायला सुरू झालेलं होतं. हे जर आपण पाहिलं तर याला अशा पद्धतीचं जे आहे ती फळ यायला सुरुवात झालेली होती. ह्याच्यासाठी त्यांनी जोपासणी देखील चांगली केली. मात्र हे पूर्णपणे जी पेरूची बाग आहे ती उद्ध्वस्त झाली. या ठिकाणी एक जवळपास साठवण तलाव आहे, तो तलाव फुटला. पूर्ण पाणी या पेरूच्या बागेत आलं आणि त्यांची जी या पेरूच्या बागेवर त्यांनी जी स्वप्न पाहिली होती ती पूर्ण मातीमोल झालेली आहेत.